बुलेटिनमध्ये घेऊयात 25 मिनिटात 50 बातम्यांचा वेगवान आढावा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा न्यायालयाने दणका दिला आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकी प्रकरणी नाशिक न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे। शिंदेंच्या काळातील आणखी एक प्रकल्प रडारवर आला आहे। जालन्यातील सुमारे 900 कोटी रुपयांच्या किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याची माहिती आहे। 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेले अनेक निर्णय रडारवर आलेत। आता 1400 कोटींचा मुंबई पालिकेने एक प्रकल्प रद्द केला आहे। प्रकल्प रद्द झाल्याने एकनाथ शिंदेंनी आणखी एक त्यांना हा धक्का मानला जातो। पुण्यातील अतिशय मुख्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये नव्या वादाची ठिणगी पडणार अशी चिन्ह आहेत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेल्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून स्थगिती मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 400 कोटींची जागा फक्त 70 कोटींमध्ये खासगी व्यावसायिकाला आंदण दिल्याचा भाजपचा आरोप आहे। सिडको प्रोजेक्टच्या चौकशीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। आधीच्या सरकारने काही भ्रष्टाचार घोटाळे केले असेल तर राज्याला फसवलं असेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सच्चा माणूस जागा झाला असेल। जर त्यांना या सगळ्याची चौकशी करावी असं वाटत असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे असं राऊत म्हणाले। पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे। दिल्लीतील बैठकीमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे। महायुतीमधील कोल्ड वॉरवरून शहांसोबत चर्चा होण्याची शक्यता आहे। पालकमंत्री पदावरून जिल्हा लुटण्यासाठी चढाओढ सुरू आहे। जनतेला लुटण्यासाठी भांडण सुरू आहेत असा घणाघात विजय वडेट्टीवार यांनी केलाय। सरकार अस्तित्वात आहे का असा सवालही वडेट्टीवारांनी विचारला। सरकार पालकमंत्री ठरवू शकत नाही हे दुर्दैव आहे। त्यांना मिळालेला बहुमत बेगडी आहे। सरकारला आपली पकड करता आलेली नाही अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे। लोकांच्या हिताचं काम करणारे लोक निवडून देणं गरजेचं आहे असं राजू शेट्टी म्हणाले। सगळे सोडून जात असल्यामुळे राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय। उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून युती तोडली। संजय राऊत खोटं नरेटिव्ह पसरवून शरद पवारांना बदनाम करतायत अशी टीका नरेश म्हस्केंनी केली। शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास पवार काका पुतण्याचा विरोध होता। या राऊतांच्या विधानाला छगन भुजबळांनी दुजोरा दिला। मंत्रिमंडळामध्ये त्यावेळी अनेक सिनियर लोक होते। एकनाथ शिंदे तेव्हा ज्युनियर होते, त्यामुळे त्यांच्या नावाला विरोध केल्याची शक्यता नाकारता येत नाही असं भुजबळ म्हणाले। शिंदेंनी कोणतं महान काम केलं की त्यांना महादजी शिंदेंच्या नावाने पुरस्कार दिला गेला असा सवाल राऊतांनी केला। त्यामुळे एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणाऱ्या संस्थेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही राऊतांनी केली आहे। शरद पवार दिल्लीमध्ये असताना आदित्य ठाकरेंनी त्यांची भेट घेतली नाही हा त्यांचा अपमान आहे असं म्हणत नरेश म्हस्केंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला। शरद पवार मराठा विरोधात आहे असं वातावरण पसरवण्याचं काम केलं जातंय असा आरोपही म्हस्केंनी केला। रामलीला मैदानावर दिल्लीच्या भाजप सरकारचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। दिल्लीत चौथ्यांदा महिला मुख्यमंत्री बनली आहे। परवेश वर्मा दिल्लीचे नवे उपमुख्यमंत्री असणार आहेत। परवेश वर्मा यांनी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे निकष आता अधिक कठोर केले जाणार आहेत। नव्या निकषानंतर लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांनी कमी होणार आहे। नव्यानं 4 लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गरज सरो वैद्य मरो या उक्तीप्रमाणे भाजप सरकार लाडक्या बहिणींना फसवतंय अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। लाडक्या बहिणींनी सरकारला जागा दाखवावी असंही वडेट्टीवार म्हणाले। पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघरमध्ये जनता दरबार भरवण्यात आला। पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच जनता दरबार भरवला। पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे सरसावलेत। शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी राज्यभर ते दौरा करणार आहेत। राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हेही शिवसेनेमध्ये गेल्यानं ठाकरे गटाला मोठा फटका बसलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मुंबईतील मनसेच्या विभाग अध्यक्ष आणि शाखा अध्यक्षांची बैठक बोलावली। संध्याकाळी 6 वाजता सावरकर सभागृहामध्ये ही बैठक होणार आहे। 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर मनसेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती आहे।
सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये असलेले राजू शिंदे हे पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। मात्र शिंदेंच्या प्रवेशाला पक्षांतर्गत प्रचंड विरोध आहे, त्यातून पक्षात 2 गट पडलेले आहेत। अमरावती जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयातील शासकीय परिचारिकांनी आक्रमक पवित्रा घेतला। कामबंद आंदोलन करत परिचारिकांना मिळणारे भत्ते, पदोन्नती अशा मागण्यांसाठी परिचारिकांनी आंदोलन पुकारलं। जळगाव जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 10 MLD क्षमतेच्या यंत्रणेचं काम पूर्णत्वाकडे केलंय, त्यामुळे आता शहराला शुद्ध पाणी पुरवठा होईल। यवतमाळच्या पुसद शहरातील दत्त मंदिर परिसरात माकडांनी अक्षरशः उच्छाद मांडला। माकडांच्या मुक्त संचारामुळे नागरिक त्रस्त झाले, त्यामुळे या माकडांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। बीडमधील CCIची कापूस खरेदी 10 दिवसांपासून बंद आहे, त्यामुळे खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा कायम आहेत। तर सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। बुधवारपासून नाशिक शहरातील अनेक रेशन दुकानं बंद आहेत। KYC मशीन बंद असल्यानं नाशकात धान वितरण सुद्धा ठप्प झालंय, त्यामुळे दुकानाबाहेर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। अंगणेवाडी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी आई भराडी देवीचं दर्शन घेत आढावा बैठकीचं आयोजन केलं। यावेळी अंगणे कुटुंबियांच्या वतीनं पालकमंत्री नितेश राणे यांचा सन्मान करण्यात आला। बीडच्या कारागृह परिसरात 8 एकरच्या जमिनीवर कारागृहातील कैद्यांनी मळा फुलवलाय। तर या कारागृहात सध्या 350 पेक्षा जास्त कैदी आहेत। याच कैद्यांसाठी विविध फळभाज्या पिकवल्या जातात। रायगडच्या सुधागड तालुका भूकंपानं हादरलेला आहे। भूकंपाच्या धक्क्यात अद्याप कोणतंही नुकसान झालं नसलं तरी लोकांना काळजी घेण्याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या। जळगावच्या बाजारामध्ये नवीन ज्वारीचा 4,500 भाव मिळतोय। या ज्वारीला भविष्यात ज्वारीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे। पालघरच्या नवापाडा इथल्या नदीपात्रामध्ये मृत अवस्थेमध्ये अर्भक सापडलंय। 4 ते 5 दिवसांपूर्वी जन्मलेलं हे अर्भक सापडल्यानं खळबळ माजली आहे। तुळजापुरात ड्रग्ज तस्करीच्या मुद्द्यावरून पालकमंत्री प्रताप सरनाईक चांगलेच आक्रमक झाले। पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना सरनाईक यांनी खडेबोल सुनावले। प्रयागराजला जाण्यासाठी अनेक भाविक समृद्धीवरून प्रवास करतात, पण अशामध्ये समृद्धीवरील पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृह भाविकांसाठी बंद करण्यात आले, त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होतीये। या घटनेकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। नागपुरातील त्रिमूर्ती नगर इथल्या गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनाचा सोहळा आहे। यासाठी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली, तर मंदिराला सुंदर फुलांची आरास करत रोषणाई करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारे पाण्याअभावी कोरडे ठाक पडलेले आहेत, त्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असलेली नदीकाठची शेकडो हेक्टरवरील रब्बी पिकं धोक्यात आली आहेत। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे। शिवाजी असा एकेरी उल्लेख न करता छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामांतर करण्यात यावं अशी मागणी केली जाते। नवी मुंबईतील APMC बाजारामध्ये वांग्याची आवक घटल्यानं दरावर परिणाम झाला। 16 रुपयांनी विकलं जाणारं वांग 22 रुपयांना विकलं जातंय।